नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 6वी मराठी यामध्ये आज आपण कविता क्रमांक 11 माझ्या आज्यानं पंजानं या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय सोडवणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा। कवीच्या आजोबा पंजोबांनी गोपनी व चहाडे वळल्यामुळे कोणती कामे करता आली? आता आपण याचं उत्तर लिहा। उत्तर, कवीच्या आजोबांनी पंजोबांनी गोपनी वळल्यामुळे शेतात पिकलेल्या धान्याची नित्य नेमाने राखण झाली, दाणे घरात आली। चहाडे वळल्यामुळे रहाटाला बांधलेली मोठ चालवता आली आणि पाट भरभरून पिकाला पाणी मिळाले। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कवीच्या आजोबा पंजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग केव्हा व कशासाठी झाला? आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर, उन्हा दिवसभर राबणाऱ्या शेतकऱ्याचे अंग घामाने चिंब होते, त्याला विसाव्याची गरज असते। अशा वेळी कवीच्या आजोबा पंजोबांनी विणलेल्या बाजेचा उपयोग घामजलेला शेतकरी राजाला आराम करण्यासाठी होतो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न पहिला 2-3 वाक्यात उत्तर लिहा। या प्रश्नाचे उत्तर पूर्ण झालेले आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, शेती कामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा। या ठिकाणी आपल्याला काही साधनांची नावे दिली आहेत, जसं की आहे एसनी, आ गोपनी, 3 ई चराट, ई बाजा, उ कान्या आणि उ दावणी। आता आपण याचं उत्तर लिहूया। पहा, पहिला आहे एसनी। तर एसनी म्हणजे एसनी बैलाच्या नाकातून ओवलेली दोरी असते आणि तिचा उपयोग आहे बैल उधळू नयेत म्हणून त्याचा उपयोग केला जातो। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। आहे गोपनी। गोपनी म्हणजे पुढे बेचकी असलेली दोरी आणि उपयोग असतो पिकलेल्या धान्यावर येणाऱ्या पाखरांना बारीक दगड भिरकावून हाकलण्यासाठी। अशा प्रकारे गोपनीचा उपयोग होतो। त्यानंतर ई आहे चराट। पहा, चराट काथ्याचा वळलेला दोरखंड आणि उपयोग असतो मोठेला जुंपण्यासाठी। त्यानंतर पुढील प्रश्न ई बाजा। बाजा म्हणजे खाट आणि उपयोग होतो आराम करण्यासाठी। नंतर उ कान्या। आता कान्या दावे किंवा दोर याला म्हणतात आणि उपयोग असतो गुरांना बांधण्यासाठी। तर उ आहे दावणी, अनेक दावी बांधलेली दोर आणि उपयोग असतो गुरांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे खेळू या शब्दाशी। यामध्ये आपल्याला शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या कवितेतील 5 शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहा असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे। तर आता आपण याचं उत्तर लिहूया। पहा, जसं की 1 एसनी पेरणी, 2 गोपनी राखणी, 3 चराट मोठ, 4 कान्या दावण्या आणि 5 साळाला जिन्याला। अशा प्रकारे आपण कवितेतील अक्षरे सारखे असणारे शब्दांच्या जोड्या लिहिलेल्या आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पहा की आकृतीत दिलेले ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाण भाषेत लिहा। जसं की इनल्याला विणले आहे, तशा प्रकारे वाह्याची, तर त्याचा शब्द असतो प्रमाण भाषेत वाहायाची। नंतर तवा, तवा म्हणजे तेव्हा, आणि शाळेला म्हणजे शाळेला। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण कविता क्रमांक 11 माझ्या आज्यानं पंजानं या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय सोडवला। त्याचबरोबर कवितेत खाली दिलेले काही प्रश्नांचा देखील सराव केला। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा स्वाध्याय आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह। तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।